आमची किंमत झाली. बिल्डिंग नंबर आपली 5 नंबर इकडे मी आलेलो आहे आणि ह्या 5 नंबर बिल्डिंगच्या इथे अगोदरच्या 2017 पासून नगरसेविका होत्या वैशाली ताई शेवाळे. यांनी 5 वर्षामध्ये काही काम केलं नाही हे नागरिक सांगतील तुम्हाला. कामिनी मॅडम आता कामिनी शेवाळे आता उभे आहे, पण वैशाली शेवाळे हे अगोदर नगरसेवक होते. तर 5 वर्षामध्ये वैशाली शेवाळेने बघा काय काम केलं. ही कामाची हालत बघा. आता हे पूर्णच्या पूर्ण प्रायव्हेट. यार इकडे आहे ना, हे बघा हे कामगार मी स्वतः पर्सनल माणसं लावलेत मी इथे. ही पर्सनल माणसं लावलेत मी माझ्या खर्चाने लावलेत. आणि ही पूर्णच्या पूर्ण ही वस्ती आहे. हे माझं काम नाही, परंतु एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून हे काम करायचा मी प्रयत्न केला आणि मला कोणी सांगितलं नाही. हा जो काही लोक साडी वाटायचा प्रयत्न, हे महिलाच सांगतील कोण साडी वाटतात, तर हे योग्य नाही. तुम्हाला लढत द्यायची आहे तर समोर कामातून लढत द्या. आणि मी कामातून कायम लढत देत आलोय. तुम्ही यांना विचारू शकता की बाबा आज काय झालं, तुम्ही सांगा. कामिनी शेवाळे यांनी साड्या वाटल्या. ते बोले तुमचं काही काम असेल ते आम्ही करणार. लाइटिंग लावणार, कॅमेरा वगैरे काय पाहिजे ते लावणार. तुमचे लाडक्या बहिणीचे कोणाला हप्ते ते चालू नाही ते चालू करून देणार. हे सगळं लाडक्या बहिणीचे पैसे चालू करून. आता तुमचं मत काय? आमचं म्हणणं आहे आमचं मध्ये सोसायटीमध्ये सगळं व्यवस्था चांगली पाहिजे. आम्हाला काही नको, पैसे नको, काही नको. खाली आमच्या विंगला सगळी साफसफाई व्यवस्थित पाहिजे. कसं जाणार? दिले ना माती मॅडम लोकांना एकच गाडी येते. हे बघा लोक स्वतःच्या हाताने साडी जाळतात. लोकांचं मत आहे की कामं पाहिजे, साडी वाटून काम होणार नाही. हवी लाईट खोलून टाका पूर्ण. फोटो मार बाय. फोटो काढा मला जाऊ द्या. देरू खायला कामेचे पप्पा आहे ना आणायला. मी या वॉर्ड नंबर 142 मध्ये मी फिरलो त्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की ह्या लल्लूबाई अमीनचंद ह्या परिसरामध्ये इमारत क्रमांक 5 ह्या इमारत क्रमांक 5 मध्ये कामिनी शेवाळे ही आणि त्याचे कार्यकर्ते स्वतः साडी वाटप आणि काही कवरमध्ये पैसे वाटप करतात असं मला समजलं. मी समजल्यानंतर मी स्वतः विठ्ठल लोकरे म्हणून मी स्वतः माजी नगरसेवक म्हणून त्या परिसरामध्ये मी स्वतः त्या इमारतीच्या इथे गेलो आणि इमारतीमध्ये गेल्यानंतर मला एका घरामध्ये बिल्डिंग नंबर 5 मध्ये
लोकांनीच त्या साडी दाखवले आणि त्या साडीचा वाटप कोणी केलं हेही त्यांनी सांगितलं. त्यांनी राहुल शेवाळेंचं नाव घेतलं. त्यानंतर मग कामिनी शेवाळे ज्या उमेदवार आहेत त्यांचं नाव घेतलं की त्यांनी आम्हाला हे साडी दिले आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला साडी नको, तरी जबरदस्ती त्यांच्या हातामध्ये साडी दिली. मग त्या साडीची होळी त्यांनी स्वतः बाहेर आणून ते साडीची होळी केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काम पाहिजे. त्यांनी सांगितलं की आम्हाला इथे आपलं कॅमेरे लावून देणार, लाडकी बहीणचं काही वेगळी योजनामधून लाभ घेऊन देणार. परंतु आज तुम्ही बघायला जाणार तर आज किती वर्ष झालं, हे वैशाली शेवाळे 5 वर्षाचा पिरियड झाला त्यांना. तुम्ही तुमच्या कामामध्ये सक्सेस नाही तर तुम्ही साडी वाटप करायचा प्रयत्न करताय.